फणसासारखं कॅरेक्टर आहे माझं. पहिल्या दिवसापासून अशा गप्पाच मारायला घेतलेत आणि मज्जा येते काम करायला सुद्धा त्याच्यामुळे. हिंदीचा कॉपी करायला गेलात तर तुमचं कॅरेक्टर वेगळं होऊ शकतं. साताऱ्यात आम्ही आता आलेलो आहोत आणि कृष्णा याच्या लेकी या मालिकेचं लॉन्चिंग इथे पार पडतंय. माझ्यासोबत स्मिता सरवदे ताई आहेत. खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. धन्यवाद. आणि खूप दिवसांनी भेट झाली आहे खरं तर. सरू आजीच्या नंतर आता सत्यभामा ही भूमिका आम्हाला पाहायला मिळणार आहे कृष्णाईच्या लेकी या मालिकेत. एक्झॅक्ट निवेदिता त्यांच्या ऑपोजिट असा रोल आहे तुमचा, तर त्या भूमिकेविषयी मला ऐकायला आवडेल सगळ्यात आधी. खरं तर माझा लुक बघून तुम्हाला वाटेल की ही भूमिका नेगेटिव्ह आहे, पण तसं अजिबात नाहीये. ही खूपच स्ट्रॉंग, स्वाभिमानी, स्वतःच्या पायावर उभी राहिलेली स्त्री आहे. गावची सावकार आहे. ती शेतकऱ्यांना कर्जाने पैसे देते, पण ते त्यांना पिळून काढण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत किंवा स्वतःच्या जमिनी कुणाला विकून टाकू नयेत पैशाअभावी. तर म्हणून ती व्याजाने पैसे देत असते आणि त्यांची वसुली सुद्धा करत असते, कारण दुसऱ्या गरजू माणसाला तेच ते पैसे तिला द्यायचे असतात. तो गावातला बॅलन्स साधण्याचं खूप मोठं काम ती करत असते आणि तेवढीच ती हळवी सुद्धा असते. तिच्या घरच्यांच्या बाबतीत ती खूप सॉफ्ट असते. त्यामुळे फणसासारखं कॅरेक्टर आहे माझं. बाहेरून कडक आतून गोड. येस, पण आम्हाला असं कळलंय मातोश्री असंही आहे आणि तुमच्या मुलाचं तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे. जसं आईसाठी तो एक काळजाचा तुकडा आहे, तसं त्याच्यासाठी त्याची आई खूप महत्वाची आहे. सो हे ट्युनिंग कसं आहे आणि रोहित सोबतचं काम करतानाचा अनुभव? आमचं पहिल्या दिवसापासून खूप छान ट्युनिंग झालं आणि ते खूप गरजेचं होतं या रोलसाठी. कारण आमचा बॉन्ड ऑन स्क्रीन खूप स्ट्रॉंग बॉन्ड असल्याचं दाखवण्यात येणार आहे आणि आमचा खरंच बॉन्ड असा स्ट्रॉंग बनेल असं खूप वाटतंय, कारण आम्ही पहिल्या दिवसापासून अशा गप्पाच मारायला घेतलेत आणि मज्जा येते काम करायला सुद्धा त्याच्यामुळे. ऑन स्क्रीन तुमचं केमिस्ट्री तेव्हाच दिसते जेव्हा ऑफ स्क्रीन तुम्ही तेवढे क्लोज असता, असं मला तरी वाटतं. खूप वर्क होतं ते ऑफ स्क्रीन तुमची केमिस्ट्री असणं. ते इथे होईल असं खूप वाटतं मला. वा, होणार असून मी या मालिकेत खरं तर सरू ही भूमिका तुम्ही साकारली होती आणि ती प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडली होती. प्रत्येक वेळेला अशी वेगळी भूमिका द्यायची असते प्रेक्षकांना, त्या कॅरेक्टरपेक्षा वेगळं काहीतरी कॅरेक्टर निवडायचं असतं. हा रोल त्याच्या एकदमच अपोजिट आहे हो, असं हो. मला वाटतंय. सो कुठेतरी ते कंपॅरिझन पण असं प्रेक्षक करत असतात किंवा तुमचे चाहते करत असतात, त्याविषयी काय वाटतं? मला वाटतं की अशा वेगवेगळ्या भूमिका केल्यामुळेच अभिनेत्याची ताकद प्रेक्षकांना कळेल. अशा भूमिका आम्हाला देतायत हे चॅनलचं कौतुक करायला हवं. कारण चॅनल खूप वेळा टाइपकास्ट करतं ॲक्टर्सना असं मला वाटतं. पण आमचं झी मराठी कधीच असं करत नाही. आम्हाला वेगवेगळ्या भूमिका देतात आणि म्हणजे त्यांचा आमच्यावर खूप विश्वास असतो. त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्हालाही खूप मेहनत करायला लागणार आहे आणि ती जाण आम्हाला आहे आणि आम्ही ती करू. आणि हे कॅरेक्टर सुद्धा प्रेक्षकांना तेवढंच आवडेल असा विश्वास आहे मला. वा, पण जर तुम्ही सुरुवातीला म्हणालात की विलन अशी नाहीये, म्हणजे नाही. अगदीच फणसासारखं हे कॅरेक्टर आहे, पण हा जो लुक आहे तो लुक असा थोडासा असा वाटतोय की बॉसी लुक येस. असणार आहे असा. तर सावकार म्हटल्यानंतर ते थोडंसं एक बॉसी नेचर आणि तो एक दबदबा असणारच असं हे कॅरेक्टर आहे. तसंच आहे. ॲक्चुअली ती का खमकी आहे? कारण तिला कृष्णाईवर इतकं प्रेम आहे तिचं, की ह्या गावचं कुठलंही नुकसान झालेलं बघायचं नाहीये. ओके. कोणी फॅक्टरी लावून तिथे घाणेरडं नदीला करून जे प्रोग्रेस च्या नावाखाली आपल्या अख्ख्या नेचरचा ऱ्हास होतोय, तो होऊ नये. गावातल्या लोकांना, शेतकऱ्यांना शेती करायला म्हणजे बाकीचा व्यवसाय ते करू शकतात, पण शेतीप्रधान देश आहे आपला. बरोबर. तर शेतकरी इथला कसा जगेल, शेतकऱ्याला कशी मदत करता येईल, असा तिचा स्टँड आहे. त्याच्यामुळे ती स्ट्रॉंग असणं खूप जास्त महत्वाचं आहे. नाहीतर मुळमुळीत होईल ना सगळं. बरोबर. तिचा तो व्यवसायही चालणार नाही आणि ते कॅरेक्टर स्ट्रॉंग नसेल, तर त्या हिरोच्या कॅरेक्टरलाही तो जोर येणार नाही. कारण तो आईसाठी सगळं करत असतो, की ह्या गावाचा बॅलन्स साधता यावा म्हणून हे दोघे मिळून काम करत असतात. ओके. पण त्याचं मातोश्रीवर अगदीच खूप प्रेम आहे. पण खूप. एकीकडे आम्हाला त्याचं लव्ह ट्रायंगलही म्हणजे कुठेतरी तो लव्ह अँगल आम्हाला पाहायला मिळतोय. सो ती नवीन घरात येणारी सून ही अगदीच मातोश्रींच्या म्हणजे मर्जीप्रमाणे ठरणारी आहे का त्याची मर्जी त्याच्या मातोश्रीला चालणार आहे? तो तर ट्विस्ट आहे मालिकेचा. आता आम्ही तुम्हाला तो रिव्हील नाही करू शकत. पण तसं काहीतरी होण्याची शक्यता आहे. एक खूप छान मिसअंडरस्टँडिंग आहे अच्छा. जी होणार आहे. तो माझ्या शब्दाबाहेर नसतो माझा मुलगा. त्याचा खूप प्रचंड प्रेम आणि आदर आहे त्याच्या आईवर. त्यामुळे आणि
तो मुली सुद्धा तीच क्वालिटी बघत असतो जी ती त्याच्या आईत आहे. म्हणजे ओके. गौरीचं कॅरेक्टर ही माझ्या कॅरेक्टरच्या अगदी समान आहे, म्हणजे हम्म. सारखंच कॅरेक्टर आहे. हम्म. ती सुद्धा तशी स्ट्रॉंगही आहे आणि गोड मुलगी आहे. हम्म. तर त्यामुळे त्याला ते भावतं त्या मुलीत, हम्म. आणि म्हणून तो, आणि मातोश्रींच्या शब्दाबाहेर नसतो तो, हम्म. आणि तरीही ती त्याला आवडायला लागते. तर तो काय ट्विस्ट आहे तो तुम्हाला हम्म. मालिकेतच कळेल. अगदी आणि कुठेतरी साऊथ टच आम्हाला थोडा पाहायला मिळतोय कारण जी रोहितची एंट्री आहे ती आम्हाला साऊथच्या अँगलने पाहायला मिळाली. जे काय त्याचं ते ऍक्शन सिक्वेन्स आहे तो, सो कुठेतरी ही मालिका ना आम्हाला जेवढं कळलंय की रिमेक ही आहे नाही, कदाचित पण ती हिंदी हिंदी मालिकेचा. मालिकेचं आहे. गंगामाई की बेटियाचा Yes. रिमेक आहे. सो तुमचं कॅरेक्टर तुम्ही तसं पाहिलेलं आहे का त्या नाही, मालिकांमध्ये किंवा आम्हाला इतर भाषिक सांगितलं होतं की मालिकांमधलं? नाही बघायचं, कारण मग तो इन्फ्लुएन्स होतो. बरोबर. आणि प्रत्येक प्रदेशाची एक वेगळी भाषा, वेगळ्या गोष्टी असतात, त्यात तुम्ही तशाच केल्या पाहिजेत. तुम्ही हिंदीचा कॉपी करायला गेलात तर तुमचं कॅरेक्टर वेगळं होऊ शकतं, पण मराठी ठसका असलेला, मराठी बाजाने ते काम खूप वेगळ्या पद्धतीने घडू शकतं. हम्म. सो त्यांनी एक खूप चांगलं आम्हाला सजेस्ट केलं होतं की तुम्ही ते फॉलोच करू नका, हम्म. तुम्हाला जसं ते कॅरेक्टर दिसतंय तसं तुम्ही साकारा. वा. आणि मला वाटतं तो वेगळेपणा मगच जपला जाईल. नक्कीच. पण एक एक थोडासा वेगळा प्रश्न घेते ताई की सरू ही भूमिका ही फार प्रेक्षकांना आवडली, त्याच्यानंतर बराच गॅप गेला तुम्हाला इतकी छान भूमिका मिळण्यासाठी, म्हणजे अशी ठसठशीत भूमिका मिळण्यासाठी बराच गॅप गेला. कुठे गणित बिघडत होतं असं तुम्हाला वाटलं का तुम्ही स्वतःहून ते नाही, मी थोडंसं? हिंदी मालिका करत होते फारच. मध्यंतरी मी खूप हिंदी मालिका केल्या, पण तेच आपला जो मराठी प्रेक्षक आहे तो इतका लॉयल आहे हम्म. मराठी मालिका बघायचा की हो. कोणी हिंदी मालिका बघायचं नाही. त्यामुळे माझ्या हिंदी मालिका फार चालल्या नाहीत, बरोबर. थोड्या थोड्या चालल्या, पण मी हिंदी खूप करत होते त्या वेळेला. अ, सरू मावशीचं काम केल्यानंतर बरोबर, मी हो. बऱ्यापैकी हिंदी मालिका करत होते. त्यामुळे मी दिसत नव्हते इथे. ओके. पण या कॅरेक्टरसाठी असं स्पेशल तुम्हाला काही सांगण्यात आलं किंवा हे कॅरेक्टर मिळवण्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळं अशी स्पेशल मेहनत केली की हे कॅरेक्टर जेव्हा तुमच्याकडे आलं असेल तेव्हा काहीतरी चर्चा झाली असेल? मिळवण्यासाठी नाही, पण ऑडिशनच्या वेळेलाच अनिकेत साने आमचे डिरेक्टर आहेत, त्यांच्याबरोबर त्याने खूप छान एक्सप्लेन केलं ऑडिशनमध्येच. त्याच वेळेला मला तो अंदाज आला, आणि त्याच्यानंतर आम्ही असंच वर्किंग करतोय सेटवर सुद्धा. अनिकेत प्रत्येक वेळेला सांगत असतो की हे थोडं जास्त होतंय किंवा हे थोडं कमी होतंय, हे हाफ जास्त, कारण ती खूप एजवरची भूमिका असल्यामुळे आम्हाला खूप हम्म. सांभाळून काम करायला लागतंय. ती तेवढी एकदम निगेटिव्ह सुद्धा गेली वाटता नाही कामा पाहिजे. नये, बरोबर. आणि ती खूपच सॉफ्ट सुद्धा वाटली नाही पाहिजे. हम्म. तो एक मध्य साधायचा आहे. त्यामुळे Right. डिरेक्टर आमचा खूप इम्पॉर्टंट आणि खूप हम्म. छान काम करून घेतोय तो आमचं, हम्म. त्यामुळे सोपं जातंय खरं तर. वा. ह्याच्या आधी निवेदिता ताईंसोबत कधी काम केलेलं किंवा असे काही योग आलेला आधीची काही ओळख अशी कामी आली या मालिकेच्या निमित्त काम करताना अशा जुन्या आठवणी काही आल्या? येस, निवेदिताताई बरोबर मी काम केलंय, पण सहकलाकार म्हणून नाही. तर ती निर्माती आणि मी कलाकार असं काम ओ. केलं. त्यांच्या एका मालिकेत मी काम केलेलं होतं. ओके. त्यामुळे त्यांची खूप ओळख होती आणि मी खूप गप्पा मारायचो त्यावेळेला सुद्धा. आणि त्यानंतर आमचं भेटणं काही झालेलं नव्हतं. आता या मालिकेच्या निमित्ताने आम्ही इतक्या परत गप्पा मारतोय, म्हणजे तयार व्हायचं सुद्धा विसरून जातो. नाही, चल तयार होऊया आधी, नंतर गप्पा मारूया. कारण खूप गोष्टी कॅचअप करायच्या आहेत, वा. पण मजा येते त्याच्यामुळे. नक्कीच. आणि ही मालिका आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे मालिकेची, कारण कुठेतरी आम्हाला असं वाटतंय की मराठीतला भास थोडासा वेगळा असेल या मालिकेचा. आधी बऱ्याच वेगवेगळ्या भाषेत रिमेक झालेले आहेत, पण मराठीत हे कसं असेल ते आम्हाला ती गोष्ट जाणून घ्यायला आवडेल आणि तुमचं कॅरेक्टरही पाहायला आवडेल. खूप शुभेच्छा त्या कॅरेक्टरसाठी आणि आमच्याशी बोलत त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.